त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक तब्बल 32 तासांनंतर सुरळीत सुरू झाली आहे। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक संथ गतीने सध्या सुरू आहे। उलटलेला गॅस टँकर आता बाजूला करण्यात यश आलेला आहे। 4 क्रेनच्या सहाय्याने तो बाजूला करण्यात आलेला आहे। मात्र तब्बल 32 तास या ठिकाणची वाहतूक ठप्प होती। उलटलेला हा टँकर 32 तासांनंतर बाजूला करण्यात आला। तर थेट या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, 32 तास मुंबई पुणे एक्सप्रेसवे बंद असतो, एक पूर्ण तो टप्पा जो आहे त्या ठिकाणी आपण वाहनांच्या रांगा बघितलेल्या होत्या। आत्ताची नेमकी परिस्थिती काय आहे? श्रुती, सध्या आपण ज्या ठिकाणी टँकर उलटलेला होता मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावरती त्या ठिकाणी आहोत। सध्या या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनमध्ये हा संपूर्ण टँकर जो आहे तो पलटी झालेला होता। त्यामुळे संपूर्ण या अपघातामुळे मोठ्या वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या मुंबई पुणे महामार्गावरती आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या। खरं तर मुंबईच्या दिशेने जाणारी ही संपूर्ण लेन जी आहे ती बंद होती। आता मात्र रात्री मात्र तो टँकर जो आहे तो या ठिकाणाहून काढण्यात हायवे पोलिसांना यश आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आता मात्र महामार्गावरची संपूर्ण वाहतूक जी आहे ती संथ गतीने आता सध्या सुरू असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। काल मात्र जवळपास या संपूर्ण मुंबई पुणे हायवेवरती जवळपास 30 किलोमीटर वाहनांच्या रांगा पाहायला मिळालेल्या होत्या। आणि जवळपास 24 तासांहून अधिक काळ जो आहे या संपूर्ण महामार्गावरती ट्रॅफिक जो आहे तो जाम झालेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। आणि या सगळ्या वाहनांच्या रांगेमध्ये प्रवासी जे आहेत ते प्रवासी जे आहेत ते त्रास सहन करत असताना आपल्याला पाहायला मिळत होते। संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत त्या नागरिकांनी या सगळ्या प्रवासादरम्यान दिलेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण की या सगळ्या वाहतूक कोंडीमध्ये प्रवाशांना अक्षरशः प्रवासी भरडले गेलेले होते। त्यामुळे या वाहतूक कोंडीमध्ये काही प्रवासी तर 20-24 तास नक्कीच अक्षय, अत्यंत गंभीर अशी ही परिस्थिती होती।